Hello students, we are discussing about the practical units. आपले जे काही प्रॅक्टिकल युनिट्स आहेत म्हणजे ते हेवी मास संदर्भात असेल, स्मॉलेस्ट मास संदर्भात असेल, त्याच्यानंतर लार्ज डिस्टन्स संदर्भात असेल किंवा स्मॉल डिस्टन्स संदर्भात असेल, तर असे युनिट्स आपण डिस्कस केलेले आहेत. आता इथं जे आपल्याला प्रॅक्टिकल युनिट्स घ्यायचे आहेत ते लार्ज टाईमसाठी घ्यायचे आहेत. आता आपल्याला माहिती आहे जनरली टाईमचं जे युनिट आहे ते काय घेतो आपण, टाईमचे युनिट घेतो आपण सेकंद. ठीक आहे, तर आपल्याला लार्ज डिस्टन्स जर मोजायची असेल तर ते कशामध्ये मोजले जातात, तर लार्ज डिस्टन्ससाठी आपण पहिलं जे युनिट आहे प्रॅक्टिकल युनिट ते घेऊ आपण सोलार डे. सोलार डे, आता जनरली सोलार डेचा कन्सेप्ट आपला स्कूल लेवललाच क्लिअर झालेला आहे. सोलार डे म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की सोलार डेचा अर्थ होतो की एक दिवस, आणि एका दिवसामध्ये किती टाइम पिरियड असतो, 24 आवर्स. आपल्याला माहिती आहे की 24 तास म्हणजे काय, एक दिवस. पण हे 24 तास कसे निर्माण होतात याचं कारण सुद्धा आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, अर्थ स्वतःभोवती फिरते हे आपल्याला माहिती आहे. अर्थ रोटेट्स अबाउट इटसेल्फ. ज्यावेळेस अर्थ ही स्वतःभोवती फिरणार, ठीक आहे, स्वतःभोवतीचं रोटेशन ज्यावेळेस ती एक रोटेशन ज्यावेळेस ती कंप्लीट करणार त्याला म्हणतो आपण वन सोलार डे, म्हणजे एक दिवस. एका दिवसामध्ये काय होते, ती स्वतःभोवती एक रोटेशन कंप्लीट करत असते. म्हणून आपण सोलार डेला काय म्हणू, सोलार डेला म्हणू आपण द टाइम टेकन बाय द अर्थ, द टाइम टेकन बाय द अर्थ to complete one rotation, to complete one rotation. पण हे जे वन रोटेशन आहे हे कोणा स्वतःच्याच ऍक्सिस भोवती, अबाउट इट्स ओन ऍक्सिस, अबाउट इट्स ओन ऍक्सिस, म्हणजे स्वतःभोवतीच फिरते ती. स्वतःभोवती एक रोटेशन जेव्हा ती कंप्लीट करेल त्यावेळेस म्हणतो आपण एक दिवस झाला. तर एका दिवसाचा अर्थ काय, सोलार डे. आणि एका दिवसामध्ये किती तास असतात, 24 तास. सो देअरफॉर वी कॅन राईट वन सोलार डे इज इक्वल टू 24 आवर्स, 24 तास. ठीक आहे, द टाइम टेकन बाय द अर्थ टू कंप्लीट वन रोटेशन अबाउट इट्स ओन ऍक्सिस, हा झाला सोलार डेचा अर्थ. आता सोलार डे प्रमाणे सोलार इयर सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, आणि सोलार इयर प्रत्येकाला माहिती आहे. सोलार इयर म्हणजे किती दिवस, सोलार इयर म्हणजे 365 दिवस, हे सर्वांना परिचित आहे. तर सोलार इयर म्हणजे काय, सोलार इयर म्हणजे अर्थ स्वतःच्या ऍक्सिस भोवती तर फिरते, पण आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरता फिरता ती सन भोवती सुद्धा फिरते. ज्यावेळेस ती सन भोवती एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करेल त्यावेळेस आपण काय म्हणतो, एक वर्ष झालं, म्हणजे 365 दिवस झाले, त्यालाच काय म्हणायचं, सोलार इयर. सोलार इयर मीन्स व्हॉट, सोलार इयर मीन्स द टाइम टेकन बाय द अर्थ, द टाइम टेकन बाय द अर्थ, द टाइम टेकन बाय द अर्थ टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन, टू complete one revolution around the sun, is called as solar year. आताच आपण बघितलंय सोलार डे म्हणजे काय, आता आपण बघत आहोत सोलार इयर म्हणजे काय. सोलार इयर म्हणजे काय, सोलार इयर म्हणजे द टाइम टेकन बाय द अर्थ टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. आता जनरली बघा, रिव्हॉल्युशन हा वर्ड काय इंडिकेट करतो, आणि इथं रोटेशन हा वर्ड काय इंडिकेट करतो. रोटेशन म्हणजे काय, रोटेशन म्हणजे स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरणे, आणि रिव्हॉल्युशन म्हणजे काय, आता इथं वन रिव्हॉल्युशन आहे म्हणजे कुठल्या तरी ऑब्जेक्टच्या अराउंडला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करणे. ठीक आहे, सोलार इयर मध्ये काय होतं की ही जी अर्थ आहे ही एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करतं कोणाभोवती, सन भोवती. त्यावेळेस वन इयर झालेलं असतं, आणि वन सोलार इयरचा अर्थ काय होतो, वन सोलार इयरचा अर्थ होतो वन सोलार इयर इज इक्वल टू हाऊ मेनी डेज, इट इज 365
0.27 days. So this is values of solar year. म्हणजे आपण प्रॅक्टिकल युनिट्स फॉर लार्ज टाइम मध्ये सोलार डे म्हणजे काय बघितलंय, सोलार इयर म्हणजे काय बघितलंय. तर सोलार डे आणि सोलार इयर मध्ये काय फरक आहे. सोलार डे म्हणजे 24 तास असतो आणि सोलार इयर म्हणजे 365 डेज असतात. ठीक आहे. तर आणखी काही असे टाइम्स आहेत जे टाइम्स मोजण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या एसआय युनिट्सच्या प्रॅक्टिकल युनिट्सची गरज असते. ठीक आहे. आता सोलार डे आणि सोलार इयर नंतर लुनार मंथ हा सुद्धा फार छान कन्सेप्ट आहे. तर लुनार मंथ हे कशासाठी वापरतो आणि आपण आणि त्याचा अर्थ काय होतो ते आपण जाणून घेऊ. तर तिसरं जे युनिट आहे ते आहे लुनार मंथ. तर लुनार मंथ म्हणजे काय, या लुनार मंथ म्हणजे काय होतं. तर याच्यामध्ये काय होतं की मून फिरत असतो कोणाभोवती, अर्थ भोवती. मग ज्या वेळेस अर्थ भोवती फिरत असताना तो एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करेल त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला लुनार मंथ. याची डेफिनेशन कशी करणार, डेफिनेशन करणार तुम्ही द टाइम टेकन बाय द मून, द टाइम टेकन बाय द मून टू complete one revolution around the earth. म्हणजे साधारणतः याच्यामध्ये मून ज्या वेळेस अर्थ भोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, लुनार मंथ. लुनार मंथ म्हणजे काय होतं, हा लुनार मंथ म्हणजे काय असतो, जनरली हा असतो द टाइम टेकन बाय द मून टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. पण कोणाच्या भोवती वन रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं पाहिजे मूननी, ते कंप्लीट केलं पाहिजे अर्थच्या भोवती. ठीक आहे. तर एक लुनार मंथचा जो अर्थ होतो तो किती होतो, 27.3 डेज. सो वन लुनार मंथ इज इक्वल टू 27.3 डेज असा त्याचा अर्थ होतो. हे सुद्धा तुम्हाला कन्वर्जन माहिती पाहिजे की वन लुनार मंथ म्हणजे किती. वन लुनार मंथचा अर्थ काय असतो, तर वन लुनार मंथ म्हणजे 27.3 डेज. ठीक आहे. आता प्रश्न पडतो की हे जे आता आपण लार्ज टाइम साठी प्रॅक्टिकल युनिट्स बघितले आहेत, सोलार डे, सोलार इयर, त्याच्यानंतर सोलार मंथ, हे जे युनिट्स बघितले आहेत आपण, तर हे लार्ज टाइम साठी आहेत. आता आपल्याला एकदम स्मॉल टाइम जर पाहिजे असेल, ठीक आहे, स्मॉलेस्ट युनिट पाहिजे असेल आपल्याला टाइम साठी, तर ते जे स्मॉलेस्ट युनिट आहे ते आहे शेक. त्याला कोणता आपण म्हणतो, शेक म्हणतो, SHAKE, शेक. आता शेकचा अर्थ काय होतो, शेक म्हणजे इट इज द स्मॉलेस्ट युनिट, कशाचं स्मॉलेस्ट युनिट आहे ते, ऑफ टाइम, is called शेक. शेक म्हणजे काय, शेक म्हणजे हे टाइमचं सर्वात स्मॉलेस्ट युनिट आहे. तर एका शेकचा अर्थ काय होतो, एका शेकची व्हॅल्यू असते 1 शेक इज इक्वल टू 10 to the power -8 सेकंद. 10 to the power -8 सेकंद जर असतं तर त्याला काय म्हणतो आपण, शेक. ठीक आहे. तर इथे लक्षात घ्या, शेक जे आहे ते स्मॉलेस्ट युनिट आहे कशासाठी, टाइम साठी. तर टाइमचं स्मॉलेस्ट युनिट आहे शेक आणि 1 शेक इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंड, 10 to the power -8. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिकल युनिट्स बघितले लार्ज टाइम साठी आणि एकदम स्मॉलेस्ट टाइम साठी. आता जनरली काही कन्वर्जन फॅक्टर्स आहेत, ते कन्वर्जन फॅक्टर्स आपल्याला MCQ सॉल्व करण्यासाठी उपयोगी पडतात. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं की 1 किलोमीटर, 1 किलोमीटर जर आपण घेतलं तर एका किलोमीटरचा अर्थ किती होतो, 1000 मीटर. 1000 मीटर म्हणजे काय, 1 किलोमीटर. आता आपण ज्या वेळेस म्हणतो की 1 kg, 1 किलोग्रॅम, त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो, 1000 ग्रॅम. आणि त्यालाच आपण कसं लिहितो, पॉवरच्या फॉर्म मध्ये 10 to the power 3. 1000 असेल तर त्याला पॉवरच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं, 10 to the power 3. आता 1 किलो असेल आणि 1 किलो नंतर
1 मिली जर असेल, 1 मिलीमीटर, तर त्याचा अर्थ काय होतो 10 to the power -3 मीटर. म्हणजे हे काय आहेत, हे कन्वर्जन फॅक्टर आहेत. जसं 1 kg म्हणजे 10 to the power 3. 1 मिलीमीटर म्हणजे किती 10 to the power -3 मीटर. ठीक आहे. किंवा 1 मिलीचा अर्थ काय होतो 10 to the power -3. 1 किलोचा अर्थ काय होतो 10 to the power +3 आणि 1 मिलीचा अर्थ होतो 10 to the power -3. त्याच्यानंतर मायक्रो, मी तुम्हाला सांगितलं 1 मायक्रो म्हणजे पॉवर किती घेत असतो आपण 10 to the power -6. 1 मायक्रो म्हणजे काय 10 to the power -6. पण ते जर आपण +6 च्या फॉर्म मध्ये घेतलं तर त्याला काय म्हणायचं 1 मेगा. 1 मेगा म्हणजे 10 to the power +6. म्हणजे हे जे नोटेशन आहेत हे जनरली आपल्याला माहिती पाहिजे आणि हे फिजिक्स मध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रॉब्लेम प्रॅक्टिस मध्ये आपल्याला जनरली यांचं काम पडते. 1 किलो म्हणजे 10 to the power 3, 1 मिली म्हणजे 10 to the power -3, 1 मायक्रो म्हणजे 10 to the power -6 आणि 1 मेगा म्हणजे 10 to the power +6. तर जनरली हे आपल्याला प्रॉब्लेम प्रॅक्टिस साठी महत्त्वाचे ठरतात. आणखी काही कन्वर्जन फॅक्टर आहेत. जसे कन्वर्जन फॅक्टर कुठले कुठले आहेत, जनरली 1 मीटर ज्यावेळेस घेतो आपण तर एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात 100 सेंटीमीटर. एकदम सिंपल, जे स्कूल लेवलला तुम्ही शिकले आहेत 8, 9, 10 ला तुम्ही सर्व कन्वर्जन शिकले आहेत. 1 मीटरचा अर्थ काय होतो 100 सेंटीमीटर. आता बघा याच्यामध्ये काही कन्वर्जन फॅक्टर्स असे असतात ज्याचे फक्त ट्रिक्स आपल्याला माहिती असते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर किलोमीटर पर अवरचं कन्वर्जन जर मीटर पर सेकंद मध्ये जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे. आता इथं आपल्या लक्षात पाहिजे किलोमीटर म्हटलं इथं मी किलो म्हणजे किती ऑब्विसली 10 to the power 3 म्हणजे किती 1000. मग किलोमीटरच्या ठिकाणी आपण किती ठेवणार 1000 डिवाइडेड बाय अवर. आता 1 तास, एका तासामध्ये किती सेकंद असतात हे आपल्याला माहिती पाहिजे है ना, कारण टाइम कशामध्ये मोजतो आपण सेकंदामध्ये मोजतो म्हणून. तर एका तासामध्ये सेकंद किती असतील तर 60 × 60. ठीक आहे, म्हणजे 60 सेकंद एका मिनिटामध्ये आणि एका तासामध्ये 60 मिनिट. ठीक आहे. तर मग आपल्याला हे जे काही फॅक्टर्स आहेत अवर्स, 1 तास, अवर म्हणजे काय 1 तास, तर एका तासामध्ये सेकंद किती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 60 × 60 करावं लागेल. म्हणजे याचं कन्वर्जन जर आपण घेतलं, याचं कॅल्क्युलेशन घेतलं 6 6 36, 0 0 गेट कॅन्सल, म्हणजे किती येतील 5 जा 1 8 जा, दॅट इज 5/18. मग 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर पर आवर म्हणजे 5/18. मग 1 किलोमीटर आवरचं आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर दिलेल्या संख्येला कितीनं आपल्याला हे करावं लागेल 5/18 ने आपल्याला त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. आता 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, जर आपण इथे आपण घेतलं, समजा एक्झाम्पल मध्ये जर घेतलं आपण की 36 किलोमीटर पर आवर एक व्हेकल आहे, ती 36 किलोमीटर पर आवर या वेलोसिटीने काय होत आहे मूव्ह होत आहे. तर अशा वेळेस ती किती मीटर पर सेकंद मध्ये मूव्ह होत आहे हे आपल्याला जर काढायचं असेल तर या 36 किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला कुठले ट्रिक्स यूज करावं लागेल 5/18. म्हणून आपण इथं काय करू 36 ॲज इट इज घेऊ आणि किलोमीटर पर आवरला च्या ठिकाणी काय लिहिणार आहे 5/18. सो 5/18 इज इक्वल टू 18 2 जा 36, सो इट इज 5 2 जा 10 मीटर पर सेकंद. म्हणजे 36 किलोमीटर पर आवर या शब्दाचा अर्थ काय होतो 10 मीटर पर सेकंद. म्हणजे हे जे कन्वर्जन फॅक्टर आहेत, बेसिक कन्वर्जन फॅक्टर जे आपण फिजिक्स मध्ये यूज करतो ते फार महत्त्वाचे आहेत. कारण तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कन्वर्जन फॅक्टर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्याशिवाय ते प्रॉब्लेमच सॉल्व्ह होणार नाही. आणि हे सगळं बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. जनरली किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी तुमच्या डोक्यात एकच पाहिजे, त्या दिलेल्या संख्येला 5/18 ना मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, तर ह्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत ज्या प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ओके, थँक्यू.